नमस्कार मित्रांनो, या वनस्पतीचे मूळ सोने आहे. सोने गळ्यात धारण केल्यास गरिबी आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही. ते घालताच तुमच्याकडे पैसे जमा होऊ लागतात. आज तुम्हाला समजेल की लोक महागड्या रत्नांऐवजी झाडे आणि वनस्पतींच्या मुळांना जास्त महत्त्व का देतात आणि ते का धारण करतात. महागड्या रत्नांमध्ये कुठे ना कुठे काही त्रुटी असतात, ज्यामुळे महागडी रत्ने योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीत आणि आपल्याला कोणताही फायदा मिळत नाही. पण झाडांची मुळे किंवा वनस्पतींच्या मुळांमध्ये कोणतीही भेसळ नाही. एक प्रकारे ते खरे रत्न मानले जाते. आता ते कसे घालायचे, गळ्यात कसे धारण करायचे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या खास व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी दगड, रत्न, धातू आणि जडीबुटी लोकांच्या हातात अंगठ्यांच्या रूपात दिसतात. खरं तर हे लोक ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांचे नशीब उज्ज्वल करण्यासाठी धारण करतात. हे नवग्रहांचे नवरत्न आहेत, ज्यांना मुख्यतः नवरत्न आणि उपरत्न असेही म्हणतात, जे थोडे महाग आहेत आणि हे उपरत्न देखील चांगले आहेत. पण जर तुम्हाला कोणतेही रत्न घालायचे नसेल तर काही झाडे आणि झाडांची मुळे अशी आहेत की ती जरी तुम्ही सोबत ठेवली तर या रत्नांच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या जीवनमध्ये काय मिळेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा. हे रत्नही चांगले समजतील. ज्योतिषशास्त्रातील महाग रत्ने, उपरत्ने पर्याय म्हणून झाडे आणि वनस्पतींची मुळे घालणे चांगले मानले जाते. यामुळे अशुभ ग्रहांचा प्रभाव, सध्या चालू असलेला अशुभ काळ, त्याचा प्रभाव नियंत्रित केला जाऊ शकतो आणि दूरही करता येतो. आणि हेच ग्रह तुमचे आणखी नुकसान करत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत, ते तर दूरच, पण आजकाल रत्नांमध्ये खूप भेसळ आहे. तसेच सर्वसामान्यांना महागडी रत्ने खरेदी करता येत नसतील तर अशा परिस्थितीत काय करावे? मग अशी ती कोणती झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांच्या मुळांना आपण नवग्रहांच्या रूपात धारण करू शकतो आणि कोणती रत्ने धारण करावी? सर्वप्रथम जाणून घेऊया रत्न धारण केल्याने काय होते. विविध प्रकारचे रंग पहा, ते वेगवेगळ्या ग्रहांना समर्पित आहे. जसे की लाल रंगाच्या सर्व वस्तू भगवान मंगळाला समर्पित आहेत. सर्व पांढऱ्या रंगाच्या वस्तू भगवान बुध ग्रहाला समर्पित आहेत. त्याचप्रमाणे सर्व काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवाला अर्पण केल्या जातात आणि त्याचप्रमाणे सर्व पिवळ्या रंगाच्या वस्तू बृहस्पती ग्रहाला अर्पण केल्या जातात. तर वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रत्न बनवलेली आहेत. रत्न म्हणजे काय ते समजून घेऊ. हे 7 प्रकारचे असतात आणि रंगात येतात. त्यांचा समतोल साधण्यासाठी हे काम केले जाते. रंग म्हणजे एक प्रकारची ऊर्जा, ती संतुलित ठेवण्याचे काम करते. आयुष्यात कितीही अडथळे, समस्या निर्माण झाल्या ही रत्नांमुळे घडते. म्हणून जर तुम्हाला महाग रत्ने विकत घेता येत नसतील किंवा तुम्हाला रत्ने घालायची इच्छा नसेल तर तुम्ही झाडे आणि वनस्पतींची मुळंही घालू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की महाग रत्ने, चांगली झाडे आणि वनस्पतींची मुळे कशी तयार करतात, हे परिधान करून तुम्हाला कोणते फायदे मिळतात. कारण रत्नांमध्ये भेसळ होऊ शकते पण मुळांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. रत्ने खूप महाग आहेत आणि मुळे पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत. म्हणून मी तुम्हाला या मुळांची नावे आणि कार्य सांगण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, भारत माता की जय लिहा. कारण तुम्ही अशा देशात राहता जिथे निसर्गातील वनस्पतींमध्ये अशा गुप्त गोष्टी दडलेल्या आहेत ज्या तुम्हाला कधीही दुःखी होऊ देणार नाही. तर नक्कीच भारत माता की जय लिहा. आता फक्त एक गोष्ट नीट समजून घ्या. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की सूर्याला बळ देण्यासाठी कोणते मूळ घ्यावे. तर यासाठी बेलाचे मूळ आहे. आपण जे बेलपत्र वापरतो त्याच वृक्षाचे बेलाचे मूळ तुम्हाला घ्यायचं आहे. त्याला सूर्याचा एक भाग मानले जाते. बेलच्या वेलीच्या मुळाशी सूर्य वास करतो. बघा, ज्याला मान सन्मान, कीर्ती, प्रगती हवी असेल त्याने रविवारी गुलाबी वस्त्रे परिधान करून बेलमुळाची पूजा करावी. हे मूळ लाल कपड्यात बांधून उजव्या हाताच्या दंडावर लावायचं आहे, बांधायचं आहे. याने सर्व प्रकारचे वाईट प्रभाव नष्ट होऊन शुभ प्रभाव वाढतो. हृदयाची समस्या, चक्कर येणे, मणक्याशी संबंधित कोणताही आजार ते मूळ घातल्यानंतर ते पूर्णपणे निघून जातात. मी तुम्हाला सांगत असलेला हा मंत्र धारण करण्यापूर्वी तुम्ही या मंत्राचा किमान 108 वेळा जप केला पाहिजे आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला हे मूळ धारण करावे लागेल. मंत्र असा आहे, ओम ह्राम ह्रीम ह्रोम सा सूर्याय नमः.
हा मंत्र मी इथे दाखवत आहे, तो नीट पहा, याचा उच्चार नीट करा. 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. हा सूर्यदेवाचा बीज मंत्र आहे. यानंतर चंद्राशी संबंधित वाईट प्रभाव कमी करण्यासाठी तुम्हाला खिरणीचे मूळ काळजीपूर्वक ऐकावे लागेल. ऐका, खिरणीच्या मुळाचा वापर करावा लागेल. मित्रांनो, या गोष्टी पहा, तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्या वहीमध्ये लिहून ठेवा. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या चमत्काराने सोन्या चांदीपेक्षा कमी नाही आहे. जर तुम्हाला ते प्रभावी वाटत असेल तर तुम्हाला सोमवारी खिरणीचे मूळ हातावर बांधावे. तुम्ही ते पांढऱ्या कपड्यात बांधून घालू शकता किंवा तुमची इच्छा असल्यास तुम्ही चांदीच्या ताबीजमध्ये सुद्धा आत ठेवून घालू शकता. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला शुभ प्रभाव कसा मिळू शकतो ते सुद्धा सांगेन. आता आपल्या चंद्राचा आपल्यावर वाईट प्रभाव पडतो हे आपण कसे ओळखायचं, तर पहा, एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा यकृताशी संबंधित आजार असेल, नेहमी स्वतःला निराश वाटत असेल, मानसिक त्रास होत असेल, जरी एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होत आहे असे समजा. ते कसे परिधान केले पाहिजे? सर्वप्रथम जर तुम्हाला हे समजले असेल तर ते परिधान करण्याचे एक मंत्र आहे. ओम श्राम श्रीम श्रोम स चंद्रमस्य नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गंगाजलाने स्नान करून, म्हणजेच आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका, त्या पाण्याने स्नान करून त्यानंतर हे मूळ तुम्ही तुमच्या घरातील देवी देवतांच्या मूर्ती किंवा मंदिराजवळ ठेवा. त्यानंतर तुम्ही ते घालू शकता, तावीजमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या हाताच्या उजव्या हाताच्या दंडावरती ते पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून घालू शकता. पुढील मूळ मंगळसाठी आहे. जर तुमचा मंगळ कमजोर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मंगळ ग्रहासाठी अनंत मूळचे मूळ आवश्यक आणले जाते. नीट ऐका, अनंत मूळच्या मुळाशी मंगलजी वास करतात. जड मंगलचे वाईट परिणाम कमी करण्याचा हा सर्वात अचूक मार्ग आहे. तुम्हाला ज्या समस्या येत असतील, लाल कपड्यात बांधून थेट हे हातात बांधायचं आहे. हे घालण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे मंगळवार. पहा, कोणता ग्रह कमजोर आहे? मंगळ कमकुवत असेल तर कोणत्या समस्या येऊ शकतात? तर मी तुम्हाला सांगते, कोणालाही त्वचेशी संबंधित कोणताही आजार असल्यास ही समस्या उद्भवते. यकृत संबंधित समस्या येतील, मूळव्याध आणि बद्धकोष्ठता असल्यास सर्व समस्या, मंगळ ग्रह कमजोर असेल तर या समस्या उद्भवतात. विशेषतः रक्ताशी संबंधित आजार, मंगल दोष कमकुवत झाल्याने त्वचेचे आजारही होतात. तसेच ज्यांचे लग्न झालेले नाही, लग्नाला उशीर होत आहे, वैवाहिक जीवनात अडचणी येतात किंवा ज्यांच्या जोडीदाराचा विवाहानंतर लवकरच मृत्यू होतो, अशा व्यक्तीला मंगल दोष असतोच. मंगल दोष हा भयंकर दोष मानला जातो. तर मित्रांनो, यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते आणि हे टाळण्यासाठी तुम्ही अनंत मूळचे मूळ अवश्य धारण करायचं आहे. मंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. ओम क्रांग क्रींग क्रौं सा भौमाय नमः. हा मंत्र मी इथे दाखवत आहे. नीट पहा, उच्चार नीट करा. या मंत्राचा जप करताना अनंत मुळाचे मूळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून ते परिधान करावे. यातील जेवढे मी तुम्हाला मंत्र सांगत आहे ते सगळेच्या सगळे मंत्र तुम्हाला 108 वेळा करायचे आहेत, बोलायचे आहेत. त्यानंतर ते मूळ सिद्ध होतं आणि वापरायचं आहे. पण लक्षात ठेवा की ही मुळं आहेत ते त्यांच्या उजव्या हातावर घालू शकता आणि मुले आहेत, म्हणजे मुलगे असतील तर त्यांनी उजव्या हातावर आणि मुली यांनी डाव्या हातावर हे मूळ धारण करू शकता. आता मी तुम्हाला सांगते बुध ग्रहासाठी कोणते मूळ वापरायचे आहे. कारण सध्या आर्थिक समस्यांमुळे अनेकांना महागडी रत्ने घालता येत नाहीत आणि त्यांच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असते. मग नक्कीच या मुळांना धरून ठेवा, धारण करा. तुम्हाला कधीही महागड्या रत्नांकडे वळावे लागणार नाही. जर मी या गोष्टीची हमी दिली तर विधारा नावाचे मूळ ग्रहाचा प्रभाव थांबवण्यासाठी, बुध ग्रहाचा प्रभाव थांबवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तुमचा बुध ग्रह कधीही कमकुवत असला तरी तुम्ही ते परिधान केल्यावर हे विधारा जी वनस्पती आहे त्याचे जर मूळ तुम्ही परिधान केलं तर तुमचे कितीही ग्रह वाईट असले तरी ते लगेच चांगले होते. जर बुद्धीचा प्रभाव किंवा ती क्षीण झाली असेल, बुद्धीची देवता गणेश मानली गेल्याने बौद्धिक क्षमता पूर्णपणे कुचकामी ठरली असेल तुमची, बुद्धदेव कोणाला म्हणतात तर बुधदेवाकडून बुद्धी मिळते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की बुधाला एक शक्तिशाली तांत्रिक ग्रह देखील म्हटले जाते. हे सर्व तंत्रक्रियांमध्ये परिधान केले जातात. हे केवळ त्यांच्यामुळेच घडते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये बुध ग्रह कमजोर असेल तर बुध ग्रह दुर्बल असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याच्यावर ताबडतोब
तांत्रिक विधी केले जातात अशा लोकांना योग्य वेळी निर्णय घेता येत नाही, ते अजिबात सक्षम नसतात, त्यांची बुद्धी नष्ट होते. आणि विधाराचे मूळ, विधारा या वनस्पतीचे मूळ असे आहे की बुधग्रहाच्या दिवशी म्हणजेच बुधवारीच तुम्हाला ते पूर्णपणे हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून उजव्या हातावर घालायचं आहे आणि मुलींनी डाव्या हातावर बांधायचं आहे. तुम्ही तावीजमध्ये पण वापरून तुम्ही गळ्यात धारण करू शकता. तर दुर्गा माताची तुम्हाला पूजा करायची आहे आणि हे घातल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या नर्वस सिस्टमचा काही त्रास असेल, रक्तदाबाची समस्या असेल, व्रण म्हणजेच आम्लता जर त्रास असेल, आज जर असे अनेक प्रकारचे आजार ज्या व्यक्तीला आहे, तर तुम्ही समजून घ्या की तुमचा बुध ग्रह कमजोर आहे आणि त्यामुळेच या रोगांचे कारण तुम्हाला त्रास देत आहे. तर अशा स्थितीतही हे मूळ अवश्य धारण करावे. मी तुम्हाला मंत्र इथे सांगत आहे, त्याची कुठेतरी नोंद घ्या. ओम ब्राम ब्रीम ब्राऊ सा बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मग ते परिधान केल्यावर जेवढे करता येईल तेवढे गुरुलाही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे. यानंतर गुरुग्रह कमजोर असेल तर काय करायचं? कोणाच्याही लग्नात तुम्हाला अडथळा येत असेल, नोकरी व्यवसाय, नोकरीत तुम्हाला अपेक्षित प्रगती होत नसेल, तर हे सर्व गुरुच्या अशुभ प्रभावामुळे होत आहे असे समजा. असे झाल्यास त्या व्यक्तीने हळदीची गाठ बांधावी. गुरुवारी पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ म्हणजेच हळकुंड घ्यायचं आहे एक आणि ते बांधून सोबत तुम्हाला ठेवायचं आहे किंवा हातावर तुम्ही बांधू शकता. तुम्हाला नक्कीच यातून यश मिळेल. व्यवसायात नोकरीत पदोन्नती होईल आणि पती पत्नीच्या जीवनात नेहमी प्रेम राहील. त्याच्या गुरुप्रभावामुळे व्यक्तीचे यकृत कमजोर होते, चिकनपॉक्स सारखे आजार होतात, ॲलर्जी होते, पोटाशी संबंधित कोणतेही आजार होतात. तर अशा स्थितीत तुमचा बृहस्पती कमकुवत आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. जर तुम्हाला ही सर्व समस्या असेल, तुम्हाला फक्त हळदीचा तुकडा घ्यायचा आहे आणि मुलांनी उजव्या हातात आणि मुलींनी डाव्या हातामध्ये ते परिधान करायचं आहे. तुमचा बृहस्पती खूप वेगाने मजबूत होऊ लागेल. त्याचा मंत्र असा आहे, ओम ग्राम ग्रीं ग्रौस सा गुरुवे नमः. या मंत्राचा उच्चार नीट करा. या मंत्राचा 108 वेळा जप करून हळदीची गाठ धारण केली पाहिजे. यानंतर मी शुक्र ग्रहाबद्दल बोले. शुक्राचा वाईट प्रभाव पहा. तुम्हाला एरंडचे मूळ धारण करावं लागेल, ज्याला आपण एरंड किंवा एरंडी चे मूळ असेही म्हणतो. तर तुमच्या गावी ते कोणत्या नावाने ओळखले जाते? इथे मी वृक्ष दाखवत आहे, वनस्पती दाखवत आहे, ती नीट पहा आणि तुमच्या गावी कोणत्या नावाने ही वनस्पती ओळखली जाते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर कृपया मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. त्याचे अतिशय फायदेशीर फायदे सिद्ध झाले आहेत. ज्या लोकांना श्रीमंत व्हायचं आहे, त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे, पैसे लवकर मिळवायचे आहेत, जलद आराधना आणि प्रगती साध्य करायची आहे, अशा व्यक्तीने हे नक्कीच परिधान केले पाहिजे. शुक्रवारी त्याची मुळं पांढऱ्या कपड्यात बांधून उजव्या हातावर घालावीत. उजव्या हातावर पुरुषांनी तर मुलींनी डाव्या हातावर बांधावीत. ज्यांचा शुक्र ग्रह कमजोर आहे त्यांच्या प्रभावामुळे काय होते ते पहा. अशा व्यक्तीला खोकला, दमा, घसा, फुफ्फुसांशी संबंधित आजार होतात. जर तुम्हाला ते आजार असतील तर तुम्ही समजावे की तुमचा शुक्र ग्रह कमजोर आहे. तसेच मी तुम्हाला ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी काय करावे मी सांगते. अशा व्यक्ती ते धारण करू शकतात. या मुळास रत्नांचा हिरा असेही म्हणतात. आता हिरा सामान्य माणसे ते घालू शकत नाही. जर तुम्ही ते घालू शकत नसाल तर तुम्ही तिचं मूळ तुम्ही धारण करू शकतात. तुम्हाला हिऱ्यांपेक्षाही चांगले परिणाम मिळतील. तर त्याचा मंत्र असा आहे, ओम द्राम द्रीम द्रौस शुक्राय नमः. हा मंत्र असा आहे. तर 108 वेळा हा जप करायचा आहे आणि नंतर धारण करायचा आहे. शनी आणि इतर ग्रहांनाही शनी दोषाचा त्रास होत असेल अशा लोकांना काय परिधान करावे लागेल लक्षपूर्वक ऐका. धतुऱ्याचे मूळ हातामध्ये किंवा गळ्यात ते घालायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. भगवान भैरव त्याच्या आत धतुरा आहे, धोत्रा हे फूल आहे त्याच्यामध्ये वास करतो. तर धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते आणि शनी दोष पूर्णपणे दूर होतो. बऱ्याच लोकांवर शनीची 7.5 असेल, त्याच्या प्रभावात असेल तर त्याला मेंदूशी संबंधित काही आजार होऊ शकतात. त्यामुळे अशा स्थितीत तुम्हाला शनी दोषाचा त्रास दूर करायचा असेल तर ते तुम्ही धोत्रा या वनस्पतीचं मूळ धारण करायचं आहे. तावीजमध्ये किंवा तुमच्या हातामध्ये डाव्या आणि उजव्या हातामध्ये घालू शकता. ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला म्हणजे या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर ही वनस्पतीचं मूळ तुम्हाला धारण करायचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.